नमस्कार. देवाने हे संकेत दिले तर समजून जा, तुमची चांगली वेळ येणार आहे. अनेक लोकांसोबत असे घडते की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात. तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे. परंतु ज्योतिषाच्या अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुनशास्त्र ज्योतिषमधील एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो. आजही कुठे ना कुठे या गोष्टींचे अस्तित्व आहे. या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात. हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो. घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो. असेच काही संकेत आज मी तुम्हाला सांगणार आहे. 1. खिशातून नाणे खाली पडणे. कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते. यासाठी तयार राहावे. 2. घरातील नारळ आपोआप तडकणे. घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही. 3. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे. तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. 4. आपोआप दुर्वा उगवणे. घरातील बागेमध्ये दुर्गा उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. 5. घरामध्ये मध पडणे. घरामध्ये मधाचे हांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही. घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते. काही घटनांबाबत शुभ संकेत घटनांचा आणि मनुष्याचा आपसात फार जवळचा संबंध असतो. हे वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असते. यापैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख घेऊन येतात तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात. आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यापैकी अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात. या घटना आपल्यासमोर कोणत्याही रूपाने समोर येऊ शकतात. पण वेळी त्यांना ओळखणे महत्त्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ असतात. या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात. तर चला जाणून घेऊया चांगल्या भविष्याचे किंवा चांगला काळ सुरू होण्याचे ईश्वर आपल्याला काय संकेत देतात. चिमणीचे घरात घरटे बनवणे. चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवले तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहेत. या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो. 2. सकाळच्या वेळी मांजरीची पिल्ले दिसणे. सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो. तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीची पिल्ले नजरेस पडली तर हे शुभ संकेत आहेत. कुटुंबासाठी हा शुभ संकेत आहे. जर आपल्यासोबत असे घडले तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे. 3. मुंग्याचे समूहात दिसणे. मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसे. त्याचसोबत मुंग्या एकतेचे प्रतीक आहे.
त्यांना अनेक वेळा समूहाने एका लाईनमध्ये चालताना आपण पाहिलं असेल. जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहे. या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे. इतर काही शुभ संकेत, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पटकन आपल्यासमोर येऊन निघून जाते. आपलं त्याकडे फारसं लक्षही नसतं, पण बरेचदा या वस्तू समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगलं घडणार याचे ते संकेत असतात. आता हा मान्यतेतला भाग असला तरी पूर्वजांनी जे लिहून ठेवलंय त्यानुसार काही वस्तू, काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ मानल्या गेल्या आहेत. त्यांचाच हा परामर्श. 1. रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे. आर्थिक सुदृढीकरणाचा प्रतीक आहे. त्यामुळे कुठेही सफेद गाय दिसली तर हे साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं. 2. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचं दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असं ते संकेत असतात, कारण नारळाला शुभ मानलं जातं. 3. प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात, पण ते आपल्या लक्षात येत नाही. कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. जय गजानन.